आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू। आज आपली पाहुणी आहे एक असं व्यक्तिमत्व जी सतत चर्चेतच असते। फिल्म इंडस्ट्रीवाले त्यांना बोलतात की आमच्या मागे का पडली आहेस, हम आपके हैं कौन। राजनीतीमध्ये आली तर राजनेता म्हणतात हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है। शेतकरी नेते म्हणतात तू आम्हाला का बदनाम केलेस। कोणी त्यांच्या विरुद्ध FIR करतात, कोणी त्यांच्यावर बंदी आणण्याची गोष्टी करत असतात। तुम्ही समजलंच असाल की मी कोणाची गोष्ट करतोय। फिल्म इंडस्ट्रीची सुपरस्टार ॲक्ट्रेस, प्रोड्युसर, डायरेक्टर आणि आता पार्लमेंट मेंबर कंगना रनौत। आजचे आपले जज पण खूप विशेष आहेत। पार्लमेंटचे मेंबर राहिले होते, त्यांनी जग पाहिलं आहे कारण ते डिप्लोमॅट होते आणि ज्ञानी आहेत, खूप सारी पुस्तकंही लिहिली आहेत। प्लीज वेलकम पवन वर्मा। अदालत सुरू करा। तर चला सुरू करूया आजचा खटला। ॲक्ट्रेस, लेखक, प्रोड्युसर कंगना रनौतवर आपकी अदालतमध्ये पहिला आरोप। सर्वप्रथम तर तुम्ही मला धन्यवाद करू द्या, कारण तुम्ही सर्वांना तर असं म्हणता की हमारे अंगना में तुम्हारा क्या काम है, पण तुम्ही तर मला स्वतःहून तुमच्या अंगणात बोलवलं आहे आणि नेहमीच तुम्ही हे तर म्हटलं की फिल्म इंडस्ट्री वाले म्हणतात की हम आपके हैं कौन आणि राजनीतीवाले म्हणतात की हमारे अंगना में तुम्हारा क्या काम। तर तुमच्या अंगणात मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। कंगना, जेव्हा मागच्या वेळेस तुम्ही आपकी अदालतमध्ये आला होतात तर तो शो खूप सुपरहिट झाला होता। आय थिंक एक पडद्याच्या समोर एक तुम्हाला एक डायरेक्टर असतो जो तुम्हाला गाईड करू शकतो, परंतु इंटरव्ह्यूमध्ये एक खूप महत्त्वाचा भाग असतो एका कलाकाराच्या आयुष्यातला, कारण त्याच्या पर्सनली त्यांचे किती सारे फॅसेट्स असतात, पण जो इंटरव्ह्यूवर असतो त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असतं की ते कोणत्या पद्धतीने कोणत्या मुद्द्यांना निवडून आणि तुमच्या पर्सनॅलिटीला कसं ते बाहेर आणतात। आणि माझं जे लोकांबरोबर कनेक्शन बनलं आहे त्याच्यानंतर आय थिंक ते पण एक खूप मोठं कारण आहे की मला या पद्धतीने यश राजनीतीमध्ये तर मिळालं, कारण लोक तर मला पर्सनली ॲक्ट्रेस म्हणून तर लोकांना माहितच होतं की चांगलं काम करतेही, पण ॲज अ पर्सन लोकांनी मला खूप खूप प्रेम आणखीन प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल धन्यवाद। परंतु या सगळ्या गोष्टींनी ना माझे आरोप कमी होतील ना माझे रुख कमी होतील। तर चला सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप कंगना रनौतवर। आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार कंगना राणावतवर आरोप आहे की ह्या विवादांची राणी आहेत। आता हे सांगा, तुम्हाला कॉन्ट्रोवर्सीवर इतकं प्रेम का आहे? कॉन्ट्रोवर्सी तुमच्या मागे काय येते की जिथे मी जाते तिथे चालत येते? सर, मी एक सरळ साधी हिमाचली एक पहाडी मुलगी आहे आणि मला नेहमी असंच म्हटलं जातं की अरे तू तर बोलून टाकलंस। तर मला जर कोणी विचारलं तर मी काय नाही म्हणू? तर मला नाही माहिती लोकांना काय हवंय, पण एक गोष्ट तर मी पण शिकले की सरळ साध्या लोकांसाठी हा काळच नाही। तर आपकी अदालतमध्ये तुम्ही हवे ते बोलू शकता, जनता समोर आहे, करोडो लोक बघत आहेत। कॉन्ट्रोवर्सी पण होईल, मग तुम्ही परत म्हणाल की कॉन्ट्रोवर्सी क्वीन आहे। जर तुम्ही क्वीन आहात तर कॉन्ट्रोवर्सी व्हायला हवी। बघा, आता इमर्जन्सी इतिहासातला सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल चॅप्टर आहे, तर त्यावर चित्रपट बनवायचा होता तुम्हाला। तुम्ही म्हणत तर आहात की तो कॉन्ट्रोवर्शियल आहे, बट इट इज ऑल्सो द बेस्ट केप्ट सिक्रेट। जेव्हा तुम्ही मिसेस गांधीबद्दल ऐकता किंवा इमर्जन्सी बद्दल, त्यांनी जे पण म्हणजे शी इज व्हेरी पॉप्युलर। इमर्जन्सी त्यांनी लावली होती, आपल्याकडे आपल्या जनरेशनकडे त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशनच नाहीये। जर आपण गुगलवर वाचायला गेलो तर काही इव्हेंट्सच येतील, पण
शी इज इक्वली हेटेड अँड इक्वली लव्ड. हे मला जे काही आहे त्यांनी खूपच जास्त उत्सुकता माझ्यामध्ये निर्माण केली होती. आणि दुसरी गोष्ट, आपल्या स्वतःच्या देशामध्ये जे आहे एका लीडरला घेऊन, आज जसा आपण विचार करतो की मोदीजी खूप पॉप्युलर आहेत, त्यांनी श्रीराम अवतार आहेत, हे सगळं त्यांच्याबद्दल म्हटलं जात आहे, परंतु अभिनव चंडी दुर्गा हे इंदिरा गांधीसाठी सुद्धा वापरलं जात होतं आणि मग त्यांच्यावरच बंदूक ताणली जात होती. तर हे जे एक जनता किंवा समूह म्हणूया, त्यांचा एका नेत्याबरोबरचं हे जे काय आहे, हे भांडण, हे द्वेष, प्रेम, द्वेष, हे जे काय चालत आहे, हे आणि एका पद्धतीने हे मला खूप कॅप्चर करून घेतलं. तर हे काय असतं, हे कसं एवढं प्रेम, मग एवढा द्वेष की चाळणी करून टाकली 35 गोळ्या हव्या होत्या का त्यांना मारण्यासाठी? इतका द्वेष, इतका त्या कशा देशासाठी लढता लढता देशासोबत लढायला लागल्या. या गोष्टी तर नॅचरली मी जर चित्रपट बनवत असेल तर मी हाच विचार करेन ना की देशाने देखील ते बघावं बघा आणि कंगना, स्वतः इंदिरा सुद्धा. गांधी या देशाच्या खूप मोठ्या नेत्या होत्या, खूप लोकप्रिय नेत्या होत्या आणि देशासाठी त्यांनी खूप सारी कामं केली आहेत. खूप आदर होता त्यांचा, खूप लोक त्यांना प्रेमही करायचे. परंतु त्यांची भूमिका करण्यासाठी कोणी काँग्रेस समर्थक असते तर बरं होतं. तुम्ही तर बीजेपीच्या एमपी आहात. तुम्ही त्यांचा अभिनय कराल तर संशय तर येईलच ना, विवाद तर होईलच. पॉलिटिशियन तर मी फक्त 2 महिन्यांपासून आहे. हे फिल्म मी 2022 मध्ये सुरू केलेली आणि 2023 मध्ये पूर्ण बनून रेडी झालेली. तर अशा पद्धतीचे आरोप तुम्ही माझ्यावर नका लावू, हे योग्य नाही. खूप कठीण होतं इंदिरा गांधींचं पात्र साकारणं, त्यासाठी तयारी करणं वगैरे. खूप जास्त कठीण, खूपच जास्त कठीण. म्हणजे मला एकच माझं जे दृष्टिकोन होतं इंदिरा गांधींबद्दल जे होतं, या फिल्मच्या आधी ते पूर्णपणे बदलून गेलं. आपल्या प्रधानमंत्रींसाठी जे आपलं एक दृष्टिकोन असतं ते पूर्णपणे बदलून गेलं. त्याच्या व्यतिरिक्त त्यांची जी एक लाईफ, एक एल्डरली लेडी, ते जे मी पहिल्यांदाच असं प्ले केलं आहे. त्यांचं मुलासोबतचं त्यांचं प्रेम, नंतर आपल्या मुलाला गमावणं, हे सगळे भाव आणि हे सगळं आयुष्य बघून आणि खासकर आपल्या देशासाठी एवढं सगळं करणं आणि एक पॉलिटिक्स, एक हे जे मला त्यांच्या आयुष्यावर बघून वाटलं की खूप थँकलेस जॉब आहे. तुम्ही म्हणत आहात की राहुल गांधीला हा चित्रपट आवडेल म्हणून? आता जर ते घरी जाऊन टॉम अँड जेरी बघत असतील तर त्यांना कसं कळणार आहे? बघा, या चित्रपटामध्ये तुम्हाला ते त्यांची आजी म्हणून बघतील. सर, माझं असं म्हणणं आहे की हे जे त्यांची जी मनोवृत्ती आहे की मी इकडचा राजकुमार आहे आणि हे जे भारत देश आहे, हे माझ्या आजीचं शासन, हे सगळं सोडावं लागेल त्यांना. या सगळ्या गोष्टी, ह्या प्रकारच्या गोष्टी जर त्यांनी सोडल्या नाही तर मग एक कार्टून बनूनच राहतील ते आयुष्यभर. कारण आज जेव्हा आपण अटलजींना बघतो तेव्हा काय आपण असा विचार करतो काय कोणाचा मुलगा आहे, बहिणीचं नाव काय, किंवा आपण जेव्हा मोदीजींना बघतो किंवा कोणत्याही नेत्याला बघतो ते फक्त एक नेता असतं. कोणाची आजी, मावशी अशी कोणती त्यांची काही ओळख नसते. त्यांचे काही लोक असंही म्हणतात की स्वतःचं दुकान चालवण्यासाठी ती माझी दादी बनली, हे सगळं आणि इतके खालचे विचार. आणि त्यांनी माझ्याबद्दल जरा जास्तच काँग्रेसमधून, म्हणजे हिचे काय रेट आहेत, हिचा काय भाव आहे, ही आपल्या रोजगारासाठी आमच्या दादीचा वापर करते. मी तर असं म्हणते की बरं आहे की मी भारतीय जनता पार्टीमध्ये, नाही तर मला स्वतःवरच घृणावर झाली असती ह्यांच्याबरोबर राहून. युथ काँग्रेसच्या लोकांनी तर केस केली आहे तुमच्या विरुद्ध. मी त्यांना हे सांगू इच्छिते की तुम्ही येऊन हा पिक्चर बघा, पण ते हे बघू इच्छित नाहीत. त्यांना फक्त या फिल्मला बॅन करायचं आहे. या देशामध्ये तुम्ही कशीही फिल्म बनवू शकता. तुम्हाला या देशामध्ये इथे कोणालाही काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये किती व्हायलन्स असो, मग त्यात महिलांना जे आहे पूर्णपणे वस्त्रहीन करून जे रेप केलं जात असेल, मग त्यांना करोडो गोळ्या मारल्या जात असो बिना लॉ अँड ऑर्डर, कधी पोलीस पोचत नाही. परंतु जर आपल्या हिस्ट्रीवर बेस्ड एक फिल्म बनवत असाल तर हे सगळे उभे राहतात. असं का केलं फक्त तुम्ही? असं काँग्रेसची का? लोक नाही आहेत. बीजेपीचे लीडर मनजिंदर सिंग सिरसा ते बोलले की कंगनाला एकतर जेलमध्ये पाठवायला पाहिजे किंवा मेंटल हॉस्पिटलमध्ये. इतके नाराज आहेत ते. सर,
मला असं वाटतं, की त्यांचा जो स्वतःचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, त्याच्याकडे बघून तरी मला असं वाटतं, की जर माझा फिल्म कोणत्याही फिल्ममधला एक जरी शॉट त्यांनी करून दाखवला, तर मी स्वतः माझी फिल्म कधीच रिलीज नाही करणार. इतकी तर त्यांची लायकी किंवा त्यांची औकात नाही की ते एक शॉट घेऊ शकतील कोणत्या फिल्मचा आणि ते मला म्हणतात, की हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका. तुम्ही चित्रपटात असं दाखवलं तरी काय आहेत की लोक इतके ट्रेलर बघूनच विचलित झालेत? सर, मी या फिल्ममध्ये जे एक सच्चाई आहे, आता मी जर आमच्या ज्या एक पूर्व प्रधानमंत्री आहेत, त्यांच्यावर एक फिल्म बनवत आहे आणि त्यांची असॅसिनेशन झाली आहे. तर तर जाहीरची गोष्ट की मी हे तर नाही ना दाखवू शकत की त्यांच्यावर वीज पडली आणि त्या गेल्या. तर हे तर शीर्षाजी ते हे बोलत आहेत, की तुम्ही हे दाखवा, की त्यांच्यावर एक झाड पडलं आणि ते मेल्या. तर अशा पद्धतीच्या जर ते एक्स्पेक्टेशन माझ्याकडून ते ठेवतात, तर ते मी हे नाही करणार आहे. कारण मी या देशाचा इतिहास नाही बदलू शकत. कारण कोणाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. बाकी मला कोणत्याही समुदायापासून कोणताही प्रॉब्लेम नाहीये आणि नाही मला कोणाला तरी नीचा दाखवण्यासाठी मी हे फिल्म बनवलेली आहे. जी माझी इंटेन्शन्स आहेत, ते फिल्म आल्यावरच क्लिअर होईल. परंतु असं का होतं, की आपण आपल्याच देशातल्या नेत्यांवर बंदुका उगारतो? कुठे आमचे हे जे आहे, कुठे आम्ही भटकून जातो? आणि काय आहे, हे माझं एक सिन्सिअर एंडेव्हर आहे आणि त्याचबरोबर आमचे जे नेता कुठे भटकून जातात. जी संविधानाला घेऊन एक खूपच चांगली फिल्म ज्यांनी पण बघितली त्यांनी असंच म्हटलं आहे. परंतु अशा प्रकारची लोकं ज्यांची स्वतःचीच काही हे नाहीये. जर तुम्ही अशा लोकांना इंदिराजींच्या आवाजामध्ये ज्या चित्रपटामध्ये वापरला आहे, त्या आवाजात अपील केलं तर कदाचित त्यांना शांती मिळेल. पण मी रजत सरांबद्दल एक गोष्ट सांगू इच्छिते, की मी लाईफमध्ये असे कोणतेही जर्नलिस्ट किंवा मीडियापासून नाही बघितले, जे कलेला इतक्या बारीकीने आणि इतक्या चांगल्या पद्धतीने बघतात. ते खरोखरच ते प्रत्येक वीकेंडला मोगले आझम बघतात. माहित नाही किती दशकांपासून हे रोज प्रत्येक वेळेला मोगले आझम बघतात. तर ठीक आहे, आम्हाला आवडतं. तर तुम्हाला वाटतं की मी ह्यांना अपील करू? हो, नक्की. अपील करा किंवा फिल्मचा डायलॉग सुद्धा बोलू शकता. राजनीति में सही या गलत मायने नहीं रखता है. राजनीति में सिर्फ एक ही बात गलत है और वो है हार जाना. परंतु फिल्मला घेऊन अशा गोष्टी होत आहेत, की एक व्हिडिओ मी पाहिला ज्यात एक साहेब म्हणत होते, की तुम्हाला माहिती नाही, की इंदिराजींचे काय हाल झाले होते. आम्ही शिर कापू देऊ शकतो, तर शिर कापूही शकतो. तर भीती नाही वाटत? सर, मला ॲक्चुअली ही गोष्ट पण वन्स अँड फॉर ऑल क्लिअर व्हायला पाहिजे, की जे लोकं एक त्यांचे पुतळे बनवतात, जी त्यांची गोळ्यांनी चाळणी करून टाकतात. हे जे त्यांची एक प्रकारची रॅली काढतात आणि आपल्या सोशल मीडियावर पण इंदिरा गांधींची असॅसिनेशन जी आहे, हे जे गर्वाने फ्लॉन्ट केलं जातं, मला असं वाटतं की आपल्या देशात अशा गोष्टी व्हाव्यात. जिथे लोकांनी सांगावं की कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध ज्या पद्धतीचे व्हायलन्स हे योग्य आहे की नाही. हे लोक आता जे मला म्हणत आहेत की माझा गळा कापतील हे लोक आणि अशा लोकांना जर प्रोत्साहन मिळालं तर काय आपल्या या देशातल्या रस्त्यावर अशा प्रकारच्या गोष्टी कॉमन नाही का होणार? मग तर कोणीही काही करू शकेल. तर मग रादर दॅन हे लोक जे मला शांत करू इच्छित आहेत, जे की खूप लोक करत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, कोणाला शांत करायला पाहिजे? मला शांत करायला पाहिजे की या लोकांना शांत करायला पाहिजे? नक्कीच अशा लोकांना शांत केलं जावे, यात काही शंका नाही. पण काही इन्स्टिट्यूशन आहेत ज्या SGPC त्यांना वाटतं की या फिल्ममध्ये तुम्ही शीख समाजाचे चरित्र मलिन केले आहे. त्यांना तर तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल. मी जे आहे, मी अशा लोकांना कसं पण करून मी त्यांना अप्रोच केला आहे. मी त्यांना फिल्म दाखवायला गेले होती, फिल्म दाखवली. आता ते मला म्हणतात की तुम्ही हे नाही दाखवू शकत की इंदिरा गांधींना सिखांनी मारले होते. तर मी त्यांना मग काय त्यांच्यावर वीज पडली होती. तर मग
ते जर स्वतःला एक गंभीर घेतले जाणारे संस्थान मानत असतील, त्यांना वाटतं की त्यांना गंभीरतेनेच घेतलं जावं, मग तुम्हाला असं वाटत नाही की त्यांनी गंभीरतेच्याच गोष्टी कराव्यात? आणि कोणत्याही क्राईमला कोणत्याही कम्युनिटीशी जोडत हे राजनीतीची ज्या पोया बाजू पाहत आहेत हे लोक. आता तुम्हाला हे तर नाही वाटत की इंदिरा गांधींवर फिल्म बनवून तुम्ही संकट ओढवले आहे म्हणून? जितकी मला प्रत्येक दिवशी एक जुळवाजुळव करावी लागते, मला सेन्सरसोबत फाईट करावं लागतंय. मला प्रत्येक दिवशी जे आहे, काल पण मला एका व्यक्तीने असं म्हटलं की हिला काय रेपचे खूप जास्त एक्सपिरियन्स आहेत. हो, सिमरनजीत सिंग मान जे बोलले ती गोष्ट मी मेन्शन करू इच्छित नव्हतो. हां, तर यासारख्या गोष्टी मग तुम्ही विचार करा माझी काय मानसिकता होत असेल. हा विचार करून की एक महिला MP होण्याच्या नाते, जर एक फिल्म मेकर होण्याच्या नाते जर मला अशासारख्या गोष्टींना फेस करावं लागतं, तर तुम्ही विचार करू शकता बाकी महिलांची काय दशा असेल या देशात. तुम्ही जयललितावर पण फिल्म केली होती, हो. तेव्हा पण कॉन्ट्रोवर्सी झाली होती. नाही, जेव्हा मी जयललितांवर फिल्म केली होती तेव्हा कसलीच कॉन्ट्रोवर्सी झाली नव्हती. ज्या पद्धतीने त्यांना असेंब्लीमध्ये पकडून मारलं गेलं होतं, त्यांनी स्वतः त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की अशा प्रकारच्या हेवी गोष्टी माझ्यावर फेकल्या गेल्या होत्या. त्यांची साडी उतरवली गेली, त्यांचे केस पण ओढले गेले. त्यांचे केस असे जे असं त्यांनी स्वतः सांगितलंय पद्धत. तर आम्ही ते पूर्ण सीन शूट केलं होतं, पूर्ण शूट केलं. आणि तिकडची जे रुलिंग पार्टी आहेत, त्यांनी जे वंशज आहेत त्यांची नावं पण मी घेतली. आपकी अदालतमध्ये त्यांना बोलवलं होतं, जेव्हा त्यांनी पूर्णच्या पूर्ण गोष्ट सांगितली होती, डिटेलमध्ये सांगितली होती. पण त्यांना जेव्हा मी बघितलं होतं आणि तुम्हाला फिल्ममध्ये बघितलं, तर खूप साम्य होतं. कसे जयललितासारखा लूक मिळवला होता. तुमचं वजन पण तितके नव्हते. हां. नाही सर, माझ्यावर ना मला असं वाटतं खूप कृपा आहे देवाची. जेव्हा माझ्याकडे हा रोल आला, तेव्हा मी एकदम म्हणजे मी पूर्णपणे शॉकमध्ये निघून गेले होते. डिरेक्टर आणि हे प्रोड्युसर माझ्यासमोर बसले होते आणि त्यांनी मला नरेशन दिलं होतं. तर मी त्यांच्याकडे अशी बघत बसले, की काय काय बोलत आहेत हे? तर पण ह्या मूव्हीचे जे रायटर आहेत, ते माझे मेंटॉर आहेत. राजेंद्र प्रसाद गारूजी. त्यांच्याबद्दल मला खूपच आदर आहे. मी त्यांना म्हटलं, "तुम्ही काय बोलत आहात? मी डॉक्टर जे जयललिता प्ले करू." तर ते म्हणाले, "येस, आय वॉन्ट यू टू प्ले डॉक्टर जे जयललिता." मी म्हटलं, "सगळ्यात आधी तर एक खूप मोठा वाद निर्माण होईल, की तुम्हाला साऊथमधून कोणी मिळालंच नाही आहे का? तुम्ही एक नॉर्थ इंडियन मुलीला घेऊन प्ले करत आहात." ते मला म्हणाले, की "डोंट थिंक अबाउट एनिथिंग. हे सगळं तू विचार करायची गरज नाही आहे. हे आम्ही विचार करू ह्याबद्दल. आणि तू जी आहेस, तू हा रोल कर." आणि पण मी म्हटलं, की आमच्या चेहऱ्यामध्ये पण काही सिमिलॅरिटी नाहीये जया माशी आणि रजत सर. असा काही नैसर्गिक चमत्कार असतो आणि असं काही जसं मी त्यांचं ध्यान करायला लागते, तर मला आशीर्वाद मिळत जातो. माझा पूर्ण चेहराच बदलून गेला. मी त्यांच्यासारखे दिसायला लागले. पूर्ण माझा चेहरा. कोणी म्हटलं, की तुमचा अँग्युलर फेस आहे, त्यांचा चेहरा राऊंड होता. हे ते 1000 गोष्टी. तुम्ही नॉर्थ इंडियन आहात, काही फरक नाही पडत. तर असं एक कलाकारचं तर तुम्ही वजन वाढवले की मेकअपने चेंज केले? वजन तर माझं पहिलं पण वाढलं होतं. पण असं कधी नाही झालं, की मी जयललितासारखी दिसायला लागले. परंतु मी मात्र ह्यासाठी खूप रोमॅन्टिक आहे. मला असं वाटतं, की ह्या महिलांचा मला आशीर्वाद मिळतो आणि ह्या ज्या आहेत ह्यांना असं वाटतं, की मी हे करावं. मी नेहमी असा विचार करायचे, की राणी लक्ष्मीबाई यांच्यावर स्टोरी कित्येक लोकांनी बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांची इच्छा होती, की मी बनवावं. मी या गोष्टीला घेऊन थोड्या रोमॅन्टिक आयडियाज ठेवते. डॉक्टर जयललिता यांनी त्यांना वाटलं, की कंगनानेच. मला वाटतं, की इंदिरा गांधींना पण असं वाटलं, की मीच त्यांचा रोल प्ले करावा. आणि माझी कधीच इच्छा नव्हती, की मी इंदिरा गांधींचा रोल प्ले करावा. मला कधीच बिलकुल इच्छा नव्हती. मला असं वाटलं जसं कोणीतरी मला मजबूर केलं होतं हा रोल पुढचा प्ले नंबर करायला. कोणाचा? ममता बॅनर्जी की मायावतीजी? कलाकारासाठी काहीच कठीण नाही. पण मला असं वाटतं मायावतीजी जे आहेत, ॲज अ लीडर, आय वुड लव्ह टू डू इट टू. एक प्रश्न घेऊ शकतो? तुम्ही म्हणाले होते की निवडणूक जिंकले तर ऍक्टिंग सोडून देईन. हे खरं आहे का? प्लीज असं नका करू हो. आम्हाला तुम्हाला चित्रपटात बघायचंय. हे जे फिल्म्सचं काम आहे, हे खूप कन्झ्युमिंग काम आहे आणि एक MPच्या नाते जे तुम्ही काम करता, ते पण खूप जास्त डिमांडिंग असतं. तर साहजिकपणे आता जेव्हापासून मी हे राजनीतीचं काम सांभाळलं आहे, मी काहीही शूट नाही करू शकत आहे. एकाही दिवसाचं मी शूट नाही केलेलं आहे. मी मार्चपासून कॅम्पेन सुरू केलं होतं. तर आता ऑलमोस्ट 6 महिने झाले आहेत. आणि ही जी फिल्म आहे, ही पण गेल्या नोव्हेंबरमध्ये होणार होती. पण जसं मला कळलं, की कॅम्पेन सुरू होतंय आणि एक काँग्रेस लीडरच्या बरोबर
साधारण जनता खूप साधारण असते, तर ती कन्फ्यूज होऊन जाईल की हे काय चालू आहे, काँग्रेसमध्ये आहे की इंदिरा गांधी, म्हणून त्याचं रिलीज रोखलं गेलं होतं. तर खरं तर माझं काम तर दुर्लक्षित होत जात आहे, खूप जास्त दुर्लक्ष होते, पण जर मला संधी मिळाली तर मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करेन. आता बघूया काय होऊ असं शकतं. व्हायला नको की मुंबईचा माणूस कोणी फिल्म बनवेल, कंगना पळून गेली. सर, मुंबईची लोक तर खुश होऊन जातील की कंगना पळून गेली, आणि त्यांच्यापेक्षा जास्त खुश तर कोणीच नाही होऊ शकत की कंगना आता पळून मी ऐकलं गेली. की तनू वेट्स मनू 3 बनवणार आहे. जर तुम्ही काम नाही केलं फिल्ममध्ये तर मग कोण करणार तो रोल? कोणालाही उभं करतात, ते कोणालाही उभं करतात आणि म्हणतात, ही बघा, ही आहे असली कंगना, ही आहे नकली कंगना, ही नंबर 2, ही नंबर 3. ठीक आहे, यांची दुकान तर चालतच राहील. आशा करूया की तुमची फिल्म लोकांना खूप आवडेल आणि इंदिराजींचे जे व्यक्तिमत्व होते, त्यांचा जो बोलणेस होता, त्यांचे जे डिसिजन्स होते ते लोकांसमोर यावे. एका ब्रेकसाठी मला थांबावं लागेल आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये कंगना रनौतवर आरोप आणि प्रश्न असेच सुरू राहतील. तर मग तुम्ही रणबीर कपूरला सिरियल स्कर्ट चेजर म्हणणार? तुम्ही तर असं बोलताय जसं ते स्वामी विवेकानंदच आहेत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपली पाहुणी आहे सुपरस्टार कंगना रनौत. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार कंगना राणावतवर आरोप आहे की ह्या आपल्याच फिल्म इंडस्ट्रीच्या गँगस्टर आहे. आजकाल तुमचा सिक्का चालतो फिल्म इंडस्ट्रीमध्ये. मंडीमध्ये मी तुमचं भाषण ऐकत होतो. तुम्ही बोललात की इतकं प्रेम, इतका सन्मान जेवढा अमिताभ बच्चन यांना मिळत असतो, तितकाच सन्मान मला मिळतो फिल्म इंडस्ट्रीमध्ये. मी असं म्हटलं होतं की इंडियामधून मला सन्मान मिळतो, इंडस्ट्रीमध्ये मला सन्मान देतील. तुम्ही स्वतः विचार तरी कराल. डोळे बंद करून विचार करा जरा. डोळे बंद करून विचार करा की संपूर्ण भारतवर्ष कोणाची मनापासून इज्जत करत असेल. ठीक आहे, लोकांकडे पैसे कितीही असो, जे काही असो, परंतु मनापासून पूर्ण भारत जर कोणाचा आदर करत असेल तर असे कोण ऍक्टर्स आहेत सांगा? एक तर तुम्ही मिस्टर अजून बच्चन आणि कोणाची दुसरी इज्जत राहूनच देत नाही. आता बघा तुम्ही हा माझ्यावर खूप चुकीचा आरोप लावला जातोय माझ्यावर. अच्छा, आय विल नॉट. मी तुम्हाला सांगतो मुंबई फिल्मवाल्यांबद्दल काय बोलता. तुम्ही बोललात बॉलिवूडची लोक फक्त गाडी, पैसा आणि पर्सेसच्या गोष्टी करतात. त्यांच्या गोष्टींचं ना डोकं असतं ना पाय. बॉलिवूडची लोक फक्त आपल्याबद्दलच विचार करतात. ते वेडे आहेत, मूर्ख आहेत, बावळट आहेत, मंद आहेत आणि ते फक्त प्रोटीन खातात आणि याच्यामुळे त्यांचा मेंदू पण खराब झाला आहे. सर, नाही नाही, तुम्ही तर त्यांची आता बाजू घेताय. पण तुम्ही हे बोललात की हो, मी नाही नक्की बोललात? बोलले, आणि यावर मी पूर्णपणे अडले आहे. पूर्णपणे. बॉलिवूडवाले तुम्हाला काय वाटतं, ते काय कोणत्या शेक्सपियरच्या गोष्टी करतात, कोणत्या आर्ट्सच्या गोष्टी करतात का त्या? का ते प्रिझर्वेशन ऑफ फोक्स म्युझिक, प्रिझर्वेशन ऑफ आर्ट्स अँड टेक्निशियन्स राईट टू लाईफ किंवा अशा कोणत्या गोष्टींचा विचार करतात का? तुम्ही मला सांगा, कशाबद्दल बोलतात ते? जर तुम्ही त्यांना भेटला तर ते गॉसिप, कोणाचं अफेअर कोणासोबत आहे, एक तर ते गॉसिप करतात, नाहीतर मी हे घड्याळ खरेदी केलं, ही कार खरेदी केली, किंवा मी ही ट्रीटमेंट केली आहे माझ्या फेसवर, हे जे काही पण असल्या गोष्टी बोलत असतात. आता त्यासाठी देखील मला दोषी मानलं जात आहे की मी असं का बोलले. मी तिथे 20 वर्ष काढली आहेत आणि तिथे जर पार्टीज मध्ये जाऊन अशा पद्धतीने जे आम्ही, मला माहितीये की तुम्ही तिथे जर गेला तर तुमच्याशी लोक जरा वेगळ्या पद्धतीने बोलतील. साहजिक गोष्ट आहे. ते तुमच्याशी प्रोटीन शेकच्या गोष्टी कशाला बोलतील किंवा तुमच्याशी स्किन ट्रीटमेंट कशाला बोलतील? तर माहितीये का कसं परंतु आहे ते की करतात actually तर करू द्या. तुम्ही करण जोहरला बोलतात की ते चाचा चौधरी आहेत. असं आहे ना की जेव्हा तुम्ही, असं नाहीये की मी जेव्हा 2006 मध्ये माझी पहिली फिल्म आली होती, ठीक आहे, 2014 पर्यंत तर मला कोणी विचारलंही नाही. तेव्हा तर मी बिचारी खूप टॅलेंटेड आहे पण हिला कोणी विचारत नाही. त्यावेळेला मी सगळ्यात मोठी बिचारी होती. तुम्ही बघू शकता की कंगना खूप खोडकर आहे, अशी आहे तशी आहे, असं कधी काय ऐकलं नसेल तुम्ही. 2014 मध्ये जशी माझी फिल्म क्वीन आली तर मी अनप्रोफेशनल, मी ती, असं वाटलं जसं सगळे मला कॉर्नर करायला लागले. त्यानंतर जेव्हा तनुवेज मनू आली आणि यशाचे सगळे रेकॉर्ड सोडून टाकले, त्याच्यानंतर केसेस, सायको, रक्तपिपासू, स्टॉकर आहे, हिला जेलमध्ये टाकलं पाहिजे. हे अचानक 10 वर्षानंतर एक व्यक्ती इतकी खराब कशी काय झाली? मी सायको चुडेल विच बनली.
तर तुम्ही स्वतःच विचार करा. ह्याचा अर्थ असा, जोपर्यंत हे लोक मला शांतपणे राहू देत नाही, जेव्हा हे लोक मला शांतपणे राहू देत होते तेव्हा मीही देत होते. पण आता जर ते मला शांतपणे नाही राहू देत तर मी पण त्यांच्या नाकात दम करून ठेवणार आहे. तर तुम्ही रणबीर कपूरला सिरियल स्कर्ट चेजर म्हणाल. तुम्ही तर असं बोलताय जसं तो स्वामी विवेकानंद आहे. हा तर मग तुम्ही तर अशी वकालत करत आहात त्यांची जसं की हा महानाहून महान व्यक्ती असतील ही लोक आणि स्वतः पण हसत आहेत, स्वतःही हसत आहेत. त्यांनी तुम्हाला फिल्म ऑफर केली होती, अरे रोल देत माझ्या होते. घरी आला होता तो. तर बोलायचा अर्थ असा आहे की ठीक आहे, इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कोणालाही सिंगल आउट नाही करू शकत. ते लोक किती पाण्यात आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे आणि आतापासूनच नाही, 90s किंवा 80sच्या गोष्टी तुम्ही ऐकाल तर सगळ्यांना माहिती आहे ते लोक किती पाण्यामध्ये आहेत. ड्रग केसेस त्यांच्यावर आहेत. ठीक आहे, टाडापासून ते तुम्ही दलालीपासून ते आता हवालापासून पण फ्लॅश स्टेट पासून ते मीटू पासून पर्यंत कोणती केस यांच्यावर नाहीये. पण वाईट कोण आहे? मी. वाईट कोण कारण आहे? तुम्ही मी. सगळ्यांच्या बाबतीत काही ना काही बोलता. आयुष्मान खुराना चापलूस. नाही, जर ते माझ्यावर बोटं उचलतील. आयुष्मान खुरानाचा इंटरव्ह्यू वाचा. जेव्हा ते सक्सेसफुल नव्हते त्यांचा इंटरव्ह्यू आला होता की माझी रोल मॉडेल कंगना आहे. ठीक आहे, आता त्यांना काही काम मिळायला लागलं जे की ऑन रेकॉर्ड ते म्हणाले होते, ते आता माझ्यावर अटॅक करत आहेत. तर काय झालं की आता त्यांच्या भावना लगेच बदलल्या. कोणाची चापलुसी करून काम मिळवायचं असेल तर सरळ माणूस सरळ गोष्ट बोलेल तर तो सर्वात वाईट होऊन जातो. या महान इंडस्ट्रीमध्ये, पूर्ण पवित्र इंडस्ट्रीमध्ये कोणाला कोणाशी काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त मीच एक मोठा प्रॉब्लेम आहे. बस. तुमचे पण संवाद निवडून निवडून मारले जातात. तुम्ही बोललात की स्टार किड्स जी आहेत ती उकडलेली अंडी आहेत. सर बघा कसं असतं ना की एक जी लोक असतात, ठीक आहे, आम्ही लोक स्क्रीनवर पण ना अशी लोक बघू इच्छितो जे कधी उन्हात गेले असतील, ज्यांच्यात कोणत्या प्रकारचं एक व्यक्तिमत्व असेल. जसे आमच्या लहान शहरातली मुलं असतात, मुली असतात, हे लोक आपल्या स्किनची ट्रीटमेंट करवून 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 इतक्या प्रकारचे जास्त त्याला व्हाईटनिंग करून टाकतात, इतकं जास्त इंजेक्शन्स घेतात, इतकी जास्त त्याचं पीलिंग करून प्रमाणाच्या बाहेर हे लोक जसं त्याची ग्लास स्किन बनवून, जसं फॉर एक्झाम्पल जेव्हा मी दत्तोचा रोल करत होते तेव्हा मी माझी सगळी स्क्रीन ट्रीटमेंट आणि मग मिसेस गांधींच्या रोलसाठी तर मी एजिंगवाल्या सगळ्या गोष्टी ज्या मला हव्या होती माझ्या एजिंगसाठी, हे सगळ्या रोलसाठी जिम जात असतात, हे सगळ्या रोलसाठी चेहऱ्यावर जे आहे बोटॉक्स लावत असतात. कोणताही यांचा रोल असो, ह्यांचा मेकअप तोच असतो, केस उडत असतात मागे. तर ह्यांच्या मी ऑनेस्टली सर, मी कोणालाही क्रिटिसाइज नाही करत आहे. थोडं ह्यांना नॅचरल व्हावं लागेल. जरा उन्हात निघा, थोडं बाहेर बघा, हे जग कसं आहे. ती एसी गाडीतून घरातून लोक निघतात तेव्हा हे लोक बोलतात की हाय, आय वॉन्ट दिस, आय वॉन्ट दॅट. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जे लोक 40-40 वर्षांचे झाले आहेत, ज्या मुली 35-23 वर्षाच्या होत्या त्या स्टार किड्स आणि त्यांचं बोलणं पण किड्स सारखं. विचार करा, एक 40 वर्षाचा माणूस किड्स सारखं बोलतो, कसं काय वाटतं. आणि त्या मुली 30-30 वर्षाच्या त्या पण किड्स बनल्या आहेत. त्यांनी गुलाबी रंगाचे ग्लासेस हातात घेतले असतात, त्याने काय लहान मुलांचं सर, तुम्ही हे सगळं नाही बघा. तुम्ही हे बघता की मी त्यांच्याबद्दल काय बोलते, पण तुम्ही हा नाही विचार करत की मला किती त्रास होतो त्यांना भेटल्यानंतर. मी विचार करत बसते की हे काय होतं, हे काय बघितलं मी. माय गॉड सर, मला देखील किती त्रास होतो या सगळ्यांना बघितल्यानंतर. खूप त्रास होतो मला. पण जेव्हा तुम्हाला फिल्म ऑफर करतात ती लोक, तुम्ही ऍक्सेप्ट नाही करत? मला सलमान खानजी जे आहेत त्यांनी बजरंगी भाईजान आणि सुलतान ऑफर केली होती. शाहरुख खान बरोबर पण मला 0 फिल्मची ऑफर आली होती. आमिर खानजींसोबत पण स्क्रिप्टवर काम करण्याचा बनणार होतं. पण तर बघा, त्यासाठी मी तुम्हाला जे काय आता होणार, बजरंगी भाईजान तर खूप चांगली फिल्म होती. पण
माझं पण बोलणं तुम्ही ऐकून घ्या ना. ऐकवा ना मग. सर, काय झालं की 2006 मध्ये जेव्हा मी स्ट्रगल सुरू केलं, तर त्यावेळेला मी खूप काम शोधलं होतं. मी तुम्हाला सिरियसली सांगते की मी खूप काम शोधत होते. ह्यांच्यापैकी कोणीही मला काम दिलं नव्हतं. कोणीच काम दिलं नव्हतं. म्हणजे फक्त मागे उभं राहण्यासाठी. मागे उभं राहण्यासाठीच पण काम दिलं नाही मला. त्यानंतर माझी एक फिल्म येते, ज्यात मी स्वतःच हिरो आहे, तर तुम्ही स्वतःच विचार करा ना. मी स्वतः त्या फिल्मची क्वीन. हिरो आहे, क्वीन. 2014 मध्ये मला सक्सेस मिळाला. तेव्हा या सगळ्यांचा मला फोन येतो. आम्हाला पण तू हवी, आम्हाला पण तू हवी, आम्हाला पण तू, सगळ्यांचा फोन, पूर्ण इंडस्ट्रीचा मला फोन होता. पण आता प्रेक्षकांसोबत माझं एक असं नातं होतं की त्यांना मला बघायची इच्छा होती. तर मला असं वाटलं की माझ्यासाठी एक एक अशी वेगळी अपॉर्च्युनिटी आली आहे, जी कोणत्याही व्यक्तीला आजपर्यंत कधी मिळालीच नव्हती असेल. आलं असेल, होत्या अशा महिला, वैजयंती मला जी आहे, श्रीदेवी जी आहेत, तर त्या स्वतः आपल्या दमावरच फिल्म करायच्या. तर मला असं वाटलं की जर कसं असतं ना की मोठ्या ट्रीच्या खाली छोटी ट्री कधीच नाही उगवू शकत, यू नो. तर अ, 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 मला माहित होतं की एका फिल्ममध्ये आमिर खान, मला थोडी ना ते चांगले परफॉर्म करायला देतील त्यांच्या फिल्ममध्ये, स्वतःच विचार करा. एक सलमान खानच्या फिल्ममध्ये काय हिरोईनचं कायच एक्झिस्टन्स असतं, बिकॉज सलमान खान इज सच अ लार्जर लाईफ स्टार. तर मला असं वाटलं की मी आपल्या देशाच्या मुलींसाठी एक असं उदाहरण बनू की आपण पण प्रूव्ह करू शकतो. आपण कायम, आणि जसं आपण म्हणालात की माझ्यासाठी ते कधीच सोपं नव्हतं. टेम्पटेशन लेट गो ऑफ वर्किंग विथ सच बिग, एक प्रकारे बघितलं तर हे लोक तर दे आर जायंट्स ऑफ द इंडस्ट्री, यू नो. त्यांच्याकडून बरंच काही शिकायला पण आपल्याला मिळतं. अँड these people are the people who are my friends, you know. Especially Salman is a very dear friend. Amir is just so nice. तर मी त्या ऑपॉर्च्युनिटीज गमावल्या, परंतु त्याच्या मागे माझी पण एक स्ट्रॅटेजी तर होती ना, कारण आम्हा महिलांना देखील काही क्रेडिट मिळायला सगळ्या पाहिजे ना. खानची स्ट्रॅटेजी तर समजून आली तुमची काय होती. आता अक्षय कुमारला पण तुम्ही नाही सांगितलं. तर अक्षय कुमार मला फिल्म आणतोय सिंग इज ब्लिंग. मग एक अजून होती त्याच्याच सारखी होती. तर म्हणजे आता ते करतातच अशा फिल्म्स, तर काय करायचं. तर मला एक अशी संधी मिळाली, एक मुलगी असून, की मी माझं अस्तित्व बनवू शकले सर. किती मुलींना हा देश असं एक संधी देतो की ते आपले स्वतःचे एक अस्तित्व बनवू शकतील. तर मी माझं अस्तित्व बनवलंय. आणि मग जितक्या पण आपल्या सशक्त महिला आहेत, ज्या आज बघा तर जर मग जसं कोणी असो, 3 टाइम्स प्राईम मिनिस्टर राहिल्या होत्या, त्यांच्याबद्दल कोणाला काय माहितीच नाही, त्या कशा होत्या, काय होत्या, काहीच माहिती नाही त्यांच्याबद्दल कोणाला. का? कारण त्यांच्यावर कोणी पैसा नाही लावत आहे. एका म्हाताऱ्या बाईची कोणी गोष्ट नाही बनवू शकत आहे. कोणाला पॉलिटिक्समध्ये काही इंटरेस्टच नाहीये. आणि पॉलिटिक्समध्ये जर कोणाला काही काम करायचं असेल पॉलिटिक्सच्या फिल्ममध्ये, मग तर तेच गळा कापायचा. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मग तयार राहायचं या गोष्टींसाठी. तर मग ह्या गोष्टींना तर घेऊन तुम्ही एकट्या अशा ॲक्ट्रेस आहात ज्यांनी सगळ्या खान सोबत, सगळ्या कुमार सोबत, सगळ्या कपूर सोबत काम करायला नकार दिलाय. सर, हे मी यासाठी केलं होतं कारण की जनता, त्याच्या आधी मी मागत केलं ना काम. असं नव्हतं की मी मागत नव्हते. भटकायची मी, बघा, दर फिल्म दर इंडस्ट्रीमध्ये तर भटकायची. उगवता सूर्याला नमस्कार करतात. जर तुम्ही यशस्वी असाल तर सगळे तुमच्या मागे पळतील. तर मग तो सूर्य जर जास्त चमकत असेल तर मी कशाला साईड रोल घेऊ? आता याला ते बोलतात की हे ज्या फिल्म इंडस्ट्रीने यांना इतकं मोठं बनवलं, तिथेच नुकसान करत आहेत. ज्या ताटात जेवले त्याला छिद्र करते आहे. अशा फिल्मी सुपरस्टार्स आहेत मुली, ज्यांनी आजपर्यंत कदाचित एकच फिल्म हिट दिली असेल. पण त्या ताटात छिद्र करत नाहीयेत, पण आमच्यासारखी लोक छिद्र करत आहेत. आता बघा, तुमच्याबद्दल करण जोहरने एक शेर लिहिला होता. त्यांनी लिहिलं होतं, लगा लो इल्जाम, हम झुकने वालों में से नहीं, झूठ बोलते जाओ, बनो गुलाम, हम बोलने वालों में से नहीं. हे माझ्यासाठी लिहिलं होतं त्यांनी. आता तुम्ही जेव्हा काहीतरी म्हटलं होतं त्याच्या उत्तरमध्ये त्यांनी ट्विट केलं होतं. तुमचं नाव नव्हतं, पण मला असं वाटलं तुमच्यासाठी लिहिलं असेल. ज्या प्रकारे बघा, सायको बोलून किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केसेस करून मला जेलमध्ये टाकायचं. आणि एक चांगला युवा सक्सेसफुल ॲक्टर जो आहे तो आत्महत्या करत आहे. आणि त्याच्या आधी त्याने आपल्या असंख्य इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं होतं की इंडस्ट्रीमध्ये मला खूप टॉर्चर केलं जात आहे. माझ्या प्रती जे काय आहे ते खूप षड्यंत्र केलं जात आहे. तर त्यांनी आत्महत्या केली, तर तुम्ही तो पूर्ण देशाच्या नजरेत यालच ना की तुमच्याकडे चालू तरी काय आहे. तुम्ही तुमच्या घरी पार्टीला बोलवता, स्वतः फोटो घेता, ज्यात लोक ड्रग्ज करत आहेत. तर लोक तर तुम्हाला विचारतीलच ना, स्वतःचं कर्तृत्व बघत नाहीयेत. आणि
खराब कोण आहे मी, कारण मी बोलले आहे. आणि अच्छा, विचार करण्याची गोष्ट ही आहे की या सगळ्या कारनाम्यानंतर त्याच्या नंतर देखील त्यांच्यामध्ये ही हिंमत आहे की ते मला प्रश्न करतात. स्वतः नाही सांगत आहेत की त्यांनी ड्रग्सची पार्टी केली होती. हा व्यक्ती ज्याने आत्महत्या केली होती तो तर चांगलाच धष्टपुष्ट मुलगा होता. त्याचं काय रिझन आहे? तर काहीतरी कुप्रथा असतील ना, हे जे असे येऊन इथे आउटसाइडर्स करत आहेत. 1-2 प्रश्न घेऊ शकतो? तुम्ही तुमचे डायलॉग स्वतः लिहिता, तर प्लीज मॅडम तुम्ही तुमचे कोणतरी फेवरेट डायलॉग ऐकवता का? असं नाहीये की माझे डायलॉग्स मी स्वतःच लिहिते. पण हो, मी माझे डायलॉग्स जे आहेत इम्प्रोवाइज खूपच करते. अ, असं आता तर कोणता डायलॉग आठवण नाही. पण ह्यांची गोष्ट ऐकून मला तो डायलॉग नक्कीच याद क्वीनचा, ज्यात तो माझी आता हालत गुप्ता अंकल सारखी झाली आहे, खाया पिया कुछ नहीं बदनाम हो गए अलग. तर आय थिंक तो डायलॉग इथे आता सूट करत आहे. शत्रुघ्न सिन्हा पुन्हा पुन्हा डायलॉग बोलतात की खाया पिया कुछ नहीं, प्लेट तोडी 8 आना. तर तेच झालंय की इंडस्ट्रीमध्ये कारनामे यांनी केले आयुष्यभर. जे तिथले करता धरता आहेत, जे म्हणतात की इंडस्ट्री आमची जागीर आहे, आमची संपत्ती आहे ती, ते लोक कर्तृत्व करत राहतात. आणि जेव्हा मी आली तेव्हा हे ड्रग्स मध्ये फसले, हवालामध्ये फसले, हे टेररिझम मध्ये फसले आणि माहिती नाही काय काय. आणि बाकी सगळे PR असं झालंय, हे जेव्हापासून आली आम्हाला फक्त बदनाम करते. आता तुम्ही कोणाकोणाला बदनाम केलंय ह्याला घेऊन अजून आरोप आहेत माझ्याजवळ. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर कंगना रनौतवर पुढील आरोप. बरं झालं कोणत्या महान आत्म्याचं, कोण्या चांगल्या माणसाचा इथे विषय तरी आला, नाही तर सारे चोर क्रिमिनल ह्यांचेच प्रश्न विचारत गेले होते. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत ऍक्टर, प्रोड्युसर, रायटर, डायरेक्टर कंगना रनौत. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार कंगना राणावत यांच्यावर आरोप आहे की ह्या सगळ्यांसोबत वाद घालतात. आय डोंट अग्री. बघा, सगळे लोक म्हणतात, आता तुम्ही उल्लेख केलात सुशांत सिंग राजपूतचा, तुम्ही त्यांच्या नावाने पूर्ण इंडस्ट्री सोबत पंगा घेतला होता. येस सर, माहितीये काय आहे, माझी एक फिलॉसॉफी आहे की जोपर्यंत तुम्ही मला छेडत नाही ना, मी तुम्हाला कधी छेडणार नाही. आता माझे सगळे पंगे मोजून दाखवा. मला पहिलं छेडलं गेलं आहे. मला पहिलं हे लोक स्वतः पतंगा कसा येतो दिव्याकडे जळायला, तसे हे स्वतः माझ्या जवळ येतात. हे स्वतः जवळ येतात माझ्या. तर मला हे म्हणायचं आहे की माझी जितकी पण ह्या लोकांनी, तुम्ही मला सांगा की जर ह्या लोकांनी मला टॉर्चर केलं नसतं, मला धमकवलं नसतं, जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला नसता, माझ्यावर केसेस केले नसते आणि एकदा बसून खरंच माझ्यावर तो क्षण आला नसता की मी आत्महत्याच केली असती, तर बरं झालं असतं. आणि हे मी तुम्हाला सांगितलं होतं इथे की मला असं पण सांगितलं गेलं होतं की तू आता मेलीस तर चांगलं होईल. तर काय मी हे सगळं तुम्ही पण तर अशा काही गोष्टी, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, आता नाही. पाण्यात राहून कोणी मगरी सोबत थोडी वैर घेतं असं. तुम्ही म्हणले होतात माझा काय बिघडू शकतो. जे महाराष्ट्रामध्ये झालं, मला शिव्या दिल्या गेल्या, मला ओपनली शिव्या दिल्या गेल्या, मला सगळ्या पद्धतीचे अपशब्द बोलले गेले. मी लहानपणापासूनच जे काही असं मी कोणाचे फेवर्स नाही घेतले. मला हरामखोर बोललं गेलं. मी ज्या इमानदारीने मी माझं स्वतःचं जीवन जगते, मी ज्या प्रकारे स्वतःची जीवनशैली आहे माझी, ज्या प्रकारच्या गोष्टी मला पूर्ण समाजाच्या समोर बोलल्या तुम्ही पण गेल्या. तर बोलल्या की मुंबईमध्ये भीती वाटते. तुम्ही म्हटलं की मुंबई पाक ऑक्युपाईड काश्मीर सारखं झालंय. सर, पण जेव्हा तुम्ही एक स्वतः विचार करा, तुम्ही स्वतः मुंबईत आहात आणि 2 साधूंची लिंचिंग केली जाते, खुलेआम हत्या केली जाते आणि तुमचं जे प्रशासन आहे, तुमचे पोलीस कमिशनर आहेत, ते गंमत करत आहेत त्यांची आणि कोणत्या प्रकारची ऍक्शन नाही घेत आहे. तर तुम्हाला तर अशी इन्सिक्युरिटी होईलच ना, कारण आपण पण ओपनली हिंदू आहोत. तर आम्हाला तर भीती वाटेलच. जर मला भीती वाटली आणि ही गोष्ट मी बोलली, जे मला वाटतं की मी आय थिंक जरा जास्तच बोलले, तर त्यांना असं बोलायला हवं होतं की तू जरा जास्तच बोलली, बट यू आर व्हेरी सेफ. जर मी कमिशनर ऑफ पोलीस असती किंवा माझं कोणतं प्रशासन असतं आणि जर कोणती मुलगी अशी चिंतित असती की हे जे साधू पालघरमध्ये आहेत, सगळ्यांनी मिळून पूर्ण क्राऊडनी त्यांना कुठून मारून टाकलं, पोलीस तिथे होती, हवालदार तिथे होते, तर तुम्हाला असं म्हणायला पाहिजे होतं की या मुलीला असं वाटत असेल पण तू सुरक्षित आहेस. पण ते काय म्हणाले, ही हरामखोर, आता ते का घेतात हे लिबर्टीज माझ्याबरोबर? कारण मी कोणी फिल्मी नेपोकिड नाही आहे म्हणून? का? कारण मी कोणत्याही राजनीतिक नेपोकिड नाही आहे म्हणून?
म्हणून ज्याला पाहिजे तो शिव्यागाळ्या करतो, जो पाहिजे शिव्यागाळ्या देतो. तुम्ही सुद्धा कमी नाही आहात ना. तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना म्हणता की मी तुमच्यासारख्या आपल्या बापाचं नाव, संपत्ती आणि पॉवरवर अवलंबून नाही. तर जर कोणी व्यक्ती सर तुम्ही ना माझ्या गोष्टींना ना व्यवस्थित सादर नाही करत आहात. आय थिंक नीट पेश नाही करत आहात. तुम्ही जर कोणी व्यक्ती तुम्ही विचार करा. जर कोणी व्यक्ती चेअरवर जो एक आपला गार्डियन आहे, जे आपले गार्डियन आहेत, आपले जे रक्षक आहेत आणि जनता असं कर्तव्य आहे की ठीक आहे, तुला असं वाटतंय तू आमच्याशी बोल आणि ती मॅच्युरिटी त्यांच्याकडून आता कुठून येणार? जर त्यांनी कोणता संघर्ष केला असता, ज्या पद्धतीने एका लहान मुलासारखे ते बोलतात, तर सरळ आहे की प्रत्येक गोष्ट त्यांना अगदी सहज मिळालेली आहे. आणि हा विचार मला आला की त्यांच्यामध्ये कोणत्याही पॉलिटिशियनचे टॅक्टफुलनेस, कोणी पॉलिटिशियनची स्ट्रॅटेजी किंवा कोणत्याही प्रकारची एक पॉलिटिशियनचा आपला एक चार्म असतो. ते पण आपल्या प्रत्येक गोष्टींमधून चमकू इच्छितात आणि ते पण प्रत्येक संधीचा फायदा घेऊन ते स्वतःला बिल्ड करू इच्छितात त्यांची इमेज. जे कोणी टॅक्टफुल पॉलिटिशियन्स असतात, जे मेहनतीने वर येतात, हे तर माझ्याशी उद्धट मुलासारखे बोलत होते, जसे श्रीमंतांची त्यांचं मुलं काय असतात. गेलं? नुकसान तर तुमचं झालं ना. स्वतः बनवलेलं घर तुटलं. सर माझं तेवढंच नुकसान नाही झालं, मला अजून पण खूप नुकसान झालं. माझी जी एक महिला होण्याच्या नाते ह्या लोकांना मला जे शिव्या देण्याची एक सवय पडून गेलेली आहे, ते ना की फक्त महाराष्ट्रात पण पंजाबमध्ये पण बघा सगळेजण शिव्या पुतळे घेऊन चपलेने मारत निघतात. एका महिलेसाठी तिची इंटेग्रिटी तिच्या दागिन्यांपेक्षा, तिच्या पैशांपेक्षा जास्त गरजेची आहे. आणि आपण आपल्या मुलींना जेव्हा पण बघा कोणीही कशी शिवा देत असतो तिला, तर आय थिंक या देशाला थोडं तरी कुठे काम डाऊन करावं लागेल. तुम्ही मुलींना इतक्या घाणेरड्या पद्धतीने नाही ट्रीट करू शकत. पण काही चांगल्या गोष्टी पण आहेत. फायनली जेव्हा तुम्ही निवडणूक लढायला मंडीमध्ये गेला तर योगी आदित्यनाथांनी मुंबईच्या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की विरोधकांची लढायला राणी लक्ष्मीबाई सारखं शौर्य आणि भाव आहे कंगनामध्ये. त्यांनी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना रस्त्यावर आणून पाणी पाजायला भाग पाडलं. बरं झालं कोणत्या महान आत्म्याचं कोण्या चांगल्या माणसाचा इथे विषय तरी आला, नाही तर सारे चोर क्रिमिनल ह्यांचेच प्रश्न विचारत गेले होते. तर सर माझं तर फक्त एवढंच म्हणणं आहे की मी तर असं काही म्हणजे ते माझ्याबद्दल खूप चांगला विचार करतात. योगीजी माझ्यासाठी तर खूप पूजनीय आहेत, ते माझे भाऊ आहेत, माझ्यासाठी खूप चांगला विचार करतात. पण ते का करतात? आमचं काय होतं की काही लोक आम्हाला असेच आवडतात कारण ते आपली एनर्जी असतात. काही लोक आम्हाला महादुष्ट वाटतात. इंडस्ट्रीमधल्या लोकांच्या तर मी डोळ्यात खुपते, फक्त डोळ्यात खुपते आणि मी साधं माझं ब्रीदिंगच करू, मी काहीच नाही केलं तरी पण ते मला संपायलाच येत असतात. कारण काय मी त्यांच्यावर केसेस केले होते, नाही त्यांनी माझ्यावर केसेस केली, त्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना मी तर आवडत नाही. बीजेपी वाल्यांना तुम्ही इतक्या चांगल्या का वाटता? खूप चांगली वाटते. का? कारण मी खरी आहे, मी खरी आणि इमानदार आहे. जे लोक स्वतः खरे आणि इमानदार असतात त्यांना तसेच लोक आवडतील ना. आता बघा राक्षसांना राक्षसच आवडतील, देवांना देवच आवडतील. पण मी ऐकलं आजकाल ते पण त्रासले आहेत. नड्डाजी तुम्हाला म्हणत आहेत की जरा कमी बोला, शांत राहा. बघा काय असतं सर की आता मी जास्त वेळ जो आहे स्वतःच सगळ्या गोष्टींशी लढत आलेली आहे आणि पॉलिटिशियन बनून मला फक्त आता 1-2च तर महिने झाले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे पॉलिटिक्सची ती तर माझ्याकडे ती नसणारच. पार्टीची गाईडलाईन्स मला येते की तुम्ही ह्या पद्धतीने गाईडलाईन्स फॉलो करा. तर मला असं वाटतं की हा तर आपल्या जॉबचा एक पण या या पार्टीच्या गाईडलाईन्स आहेत? गोष्टीला पण माझ्या अगेन्स्ट यूज केलं गेलं आहे की हिला तर फटकारलं गेलं, हिला मारलं, हिला तर असं, हिला तर तसं. काय म्हणजे ते एक सिनियर असून म्हणजे त्यांनी मला म्हणजे गाईडलाईन्स पण नाही द्यायच्यात का? आश्चर्य. या पार्टीच्या गाईडलाईन्स आहेत की तुम्ही शेतकऱ्यांना बलात्कारी म्हणाल? या पार्टीच्या गाईडलाईन्स आहेत की शेतकऱ्यांबद्दल अशा प्रकारचे शव लटकले आहेत? सर बघा तुम्ही मला किती चुकीचं पोर्ट्रे करत आहात. मला सांगा ही कोणती अदालत चालू हे आहे? तुमचेच शब्द आहेत, माझ्याजवळ लिहिलेले आहेत. तुम्ही काय म्हटलं? तुम्ही हे म्हटलं ना की जिथे शेतकरी आंदोलन होत आहे येस, तिथे आता चेंज केलं. आता प्लीज आता एडिट नाही करायचं.
एडिट नका करू. कारण आताच रजत सरांनी जे आहे पूर्ण मीडियाला रिप्रेझेंट केलंय. पूर्ण मीडियाला जे अर्धवट ऐकलंय तीच हेडलाईन्स पूर्ण चेपून टाका. तर मी काय म्हटलं होतं की जिथे शेतकऱ्यांचे आंदोलन झाले त्या जागेवर जिथे शेतकऱ्यांची आंदोलनं झाली तिथे जे आहे शव लटकले होते, तिथे खून झाले आहेत. माझ्याकडे कव्हरेज आहे, मी दाखवू शकते. तिथे रेप झालेत, गँग रेप झालेत, त्याचे पण माझ्याजवळ कव्हरेज आहे, मी दाखवू शकते. मी काय असं म्हटलं की ते शेतकऱ्यांनी केलं नाही. मी म्हटलं की उपद्रवींनी ह्या गोष्टींना टेक ओव्हर केलं आहे. तरी पण मी जेव्हा मीडियामध्ये ही गोष्ट सर्वत्र आहे, ही गोष्ट लहान मुलांना पण माहीत आहे, ठीक आहे. पण जेव्हा पण कोणतीही एक बिचारी मुलगी त्याच गोष्टीला बोलते तर सगळे म्हणतात अरे बोलती, ही तर बोलून गेली. तर अशी ऍक्टिंग करतात की जसे ही काय बिनधास्त आहे. आणि तुम्हाला हे नाही दिसलं की 1,00,000 न्यूज आयटम मध्ये आली होती. म्हणजे कसे लोक आहेत. सो आय फील ॲज अ पर्सन मला खूप आश्चर्य वाटतं की ही दुनिया जी आहे खऱ्याला पाहून दुर्लक्ष करतात, खोट्यामध्ये जगतात. आणि जो दुसरा माणूस जो अगदी साधारण आहे, ज्या गोष्टीला या गोष्टी काही माहीतच नाही आहेत, म्हणजे पुढचं मागे, मागचं पुढे, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, त्याला बदनाम करून टाकतात. लिटरली म्हणजे कुठचंच नाही सोडत त्याला. अशी ही दुनिया आहे. आता यावर राहुल गांधींनी काय म्हटलं हे सांगू का तुम्हाला? आता तुमच्या हेडलाईनवर त्यांनी सांगितलं असेल तर सांगा मला. नाही, त्यांनी ट्विट केलं. त्यांनी लिहिलं की भाजपा खासदारकडून अशा गोष्टी बोलणं बीजेपीच्या शेतकऱ्यांविरुद्ध नीती आणि नियतीचा एक पुरावा आहे. सगळ्यात पहिलं तर मला असं वाटतं की जी आमच्या पार्टीची पॉलिसीज आहे ती पार्टीने खूप चांगली क्लिअर केली आहे. माझी ही चूक झाली की मी थोड्या वेळासाठी विसरून गेली होती की मी आता एक इंडिव्हिज्युअल, माझा ओपिनियन मॅटर नाही करत. मला पार्टीच्या पॉलिसी सोबतच राहावं लागणार. पार्टीची पॉलिसी आहे सबका साथ सबका विकास. ते त्या उपद्रवींबद्दल विचार नाही करत आहेत. ते विचार करतात फक्त ते शेतकऱ्यांबद्दल ज्यांना ते स्वतःबद्दल घेऊन चालत आहेत. त्यांचं कन्सर्न फक्त तेच आहे. पण आम्ही जे आहे एक प्रकारचं कटाक्ष जे आहे, जे उपद्रवींनी त्या आंदोलनाच्या हायजॅकसाठी केलं होतं, पण जी माझ्या पार्टीची पॉलिसी आहे मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर आहे. तर हे ज्या पद्धतीने आता या गोष्टीला जे तूप घालून टाकून माझ्याशी बोलत आहेत, मला अपमानित करत आहेत, अशा पद्धतीने दाखवत आहेत की नाही, तुम्ही शेतकऱ्यांबद्दल काय विचार करता? मी स्वतः शेतकरी आहे. माझी पूर्ण फॅमिली शेतकरी आहे. आम्ही लहानपणापासून शेती करत आलो आहोत. आमच्या लहानपणी जेव्हा आमच्या शेतीमध्ये उत्पादनं होत होती तेव्हा मीच तर शेतीवर जेवण घेऊन जात होते. मी असं ऐकलं की तुमचे पालक म्हणायचे की शेती करून घे तेच ठीक आहे. आजी म्हणायची. तर आम्ही शेतकरी आहोत. पण एक प्रकारचे जे आता शेतकऱ्यांचा जो ठेका आहे ना, तो एक प्रकारचं जे आहे. काय तुमच्या मनात कधी अशी भावना आहे की जिथे शेतकरी बसले होते तिथे बलात्कार होऊ शकतात, जिथे हत्या होऊ शकते? नाही, माझ्या मनात ही भावना आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे पूर्णपणे ते हायजॅक केलं गेलं होतं. त्या शेतकऱ्यांच्या हे आंदोलनाच्या यासाठी कंगना, कारण एक बॅकग्राऊंड आहे. हे पहिल्यांदा नाही म्हटलं तुम्ही. माझ्याजवळ डिसेंबर 2020 बीबीसीने एक 88 वर्षाच्या वयस्कर महिलेचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तेव्हा तुम्ही म्हणाला होता की ही तर तीच आजी आहे जी ₹100 घेऊन आली होती. नाही, मी असं म्हटलं होतं की इथे जे आहे मजदुरी घेऊन जे आहेत आणि ते जे मजदूर आहेत त्यांचे 500-500 रुपयांचे शाहीन बागमध्ये सगळ्यांचे बिर्याणी मिळत होती. ते तर सगळ्यांनी पाहिलंय. सगळ्यांनी पाहिलेत ते व्हिडिओ. मी पाहिजे तर मी तुमच्याकडे आता प्रोड्यूस करू शकतो तुमच्या इथे अदालतमध्ये. पण तुम्ही मला असं नका बोलू जसं की माझं त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. ना मी त्या आंदोलनात गेले, ना मी ते ऑपरेट केलं. मी तर तेच बघितलं जे पूर्ण जग बघत आहे. आणि आता मला म्हणतात की ते बघितलं पण तू ते बोलून दाखवलंस. आता इतकी समजदार तर मी नाहीये. मी पाहिलं तिथे लोकांना मजुरी सुद्धा दिली जात होती आणि लोकांना आसमानी बिर्याणी पण खाऊ घेतली होती आणि त्याची चर्चा पूर्ण देशात झाली की 500-500 रुपयाची सगळ्यांना मजुरी पण दिली आणि सगळ्यांना बिर्याणी पण दिली होती. प्रत्येक विषयावर आणि ते सेम फेसेस जे आहेत जे शाहीन बाग मध्ये दिसले त्याच सगळ्या फेसेसना तिथे देखील आयडेंटिफाय केलं गेलं की हेच फेसेस उठून तिथे चालले गेले. तर ही गोष्ट तर पूर्ण जगाने बघितली गेलेली आहे. पण मलाच फक्त एकटीला टार्गेट करायचं असेल तर करा, काही हरकत नाही. प्रत्येक करा विषयावर तुम्ही. बोलणं गरजेचं आहे तुमचं. सर, असं नाहीये की मी प्रत्येक विषयावर बोलते, परंतु जर आपल्या देशात कोणत्या प्रकारचे जे आहे विदेशी शक्ती ज्या आहेत, जर पोकळ्या करू पाहत आहेत, आतंकित करू पाहत आहेत,
ज्या प्रकारचं वातावरण बांगलादेशमध्ये बनलं आहे, बाकी देशांमध्ये बनत आहे, तर ते करू पाहत तर आपण तेवढे तर भित्रे नाही आहोत ना. इतकं तर जीवन आपल्याला प्रिय नाही आहे ना, की आपण जे काय असेल ते बसून बघत राहू कंगना, का तुम्ही असंही? लोकांच्या भावना पाहिल्यात जेव्हा तुम्ही पार्लमेंटचा मेंबर म्हणून पहिल्यांदा चंदीगडवरून दिल्लीवर येत होतात, तर सीआयएसएफच्या एका जवानाने तुमच्यावर हल्ला केला. आणि त्या म्हणाल्या की त्या शेतकरी आहेत. जर तुम्ही तुमच्या वर्दीची गरिमा नाही समजू शकत आहात, जर एका बहिरूपीच्या रूपात येत आहात आणि तुम्ही कोण्या कोण्या अशा व्यक्तीने ज्यांनी पूर्ण विश्वास तुम्हाला दिलेला आहे, त्यावर तुम्ही जर जाऊन प्रहार करत आहात, तर काय तुम्ही शेतकरी म्हणण्याच्या लायकीचे आहात? मी तुम्हाला म्हटलं होतं, तुमची सगळी आयडेंटिटी पुसून जाते. मग तुम्ही कोणी नाही आहात, तुम्ही फक्त आतंकी आहात. आणि त्यांनी ओपनली खालिस्तानची जी आहे मागणी केली. ओपनली खालिस्तानची मागणी शेतकरी आंदोलनात केली. माझ्याजवळ किती व्हिडिओ आहेत माहिती नाही. इतके इतके मासूम बनून लोक प्रश्न कसे काय विचारू शकत मला कळत नाही. माझ्याजवळ किती सारे व्हिडिओज आहेत जे आज 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 आपण जर या देशाचे तुकडे होऊ दिले, जो देश कित्येक बघा, लोकांनी त्यांचं दुखणं या गोष्टीवर होतं. त्यांनी म्हटलं की माझी आई सुद्धा त्या मोर्चात गेली होती आणि हे म्हणणं की तिथे फक्त 100, 200, 500 रुपये घेऊन लोक गेली होती, या गोष्टीने त्यांना दुःख झालं. पण माझ्याजवळ जे फोटो आहेत, जे शाहीन बागाचे लोक, जे सेम लोक इथे पण पोहोचले, त्यांचे सेम फोटो माझ्याजवळ आहेत. जर त्यांना कोणती आपत्ती होती तर ते कोर्ट असतं, पोलीस स्टेशन असतं. पण जी लोक लॉ आणि ऑर्डरला समजूच शकत नाही आहेत, जर मला पण सुद्धा जर सगळ्यांना स्कोर आपले सेटल रोडवर करायचे आहेत, तर सगळ्यांनी स्कोर सेटल करा ना तुम्ही पण रोडवर. सेटल करता. आणि या बाबतीत दिलजीत दोसांझने तेव्हा कमेंट केलं, तेव्हा तुम्ही म्हणालात की करण जोहरचा पाळीव आहे. सर, सगळ्यात आधी तर जे लोक या देशाचे तुकडे करू इच्छितात, तर आम्ही तर स्वतः असून हे देशाचे तुकडे होताना नाही बघू शकत ना. कारण नाही, आता यात देशाच्या तुकड्यांची गोष्ट आलीच नाहीये. तुम्ही तुमच्या गोष्टीवर कमेंट केलं, पण तुम्ही हे जे उत्तर दिलं ते जास्त इंटरेस्टिंग आहे. तुम्ही म्हटलं की ए चमचा चल, ज्यांची तू चाटून चाटून. त्यांनी काय लिहिलंय ते सांगितलं, ते पण सांगा ना तुम्ही. मी लिहिलंय ते माझी उत्तर सांगतात, त्यांनी सांगितलेलं सांगत नाहीये. मी सांगितलं त्यांनी काय लिहिलंय. नाही आधी त्यांनी काय सांगितलं ते सांगा. त्यांनी लिहिलं, तू ज्या ज्या लोकांसोबत फिल्म केलीस, तू त्या सगळ्यांची पाळीव आहेस. पाळीवच्या आधी त्यांनी काय म्हटलं होतं सांगा. कमेंट. हीच पहिली कमेंट आहे. त्याच्या आधी तुम्ही कमेंट केली होती. नाही, पण असं कधी नाही होणार की मी स्वतःहून जाऊन कधी लढाई करेन. हे माझं तत्व आहे, मी तत्वावरच चालते. अच्छा, सगळे म्हणतात की सगळ्यात आधी पंगा तुम्ही घेता. नाही, ही तर विकत घेतलेली पब्लिसिटी आहे लोकांची. मी कधी स्वतःहून पंगा नाही घेत. पण माझ्याशी कोणी पंगा घेतला तर त्याला संपवते मीच, म्हणून लोकांना वाटतं की मीच सुरू करत असते नेहमी. काय अशा प्रकारच्या भाषेचा वापर करणं की ठीक आहे का? तुम्ही उत्तर देऊ शकता, तो तुमचा अधिकार आहे, का नाही? जे लोक तुम्हाला फक्त एक प्रकारे अपमानित करू इच्छितात किंवा एक प्रकारे घाणेरडी भाषा वापरून, घाण शब्दावली वापरून तुम्हाला घाबरवू इच्छितात, मी तर कधी लाईन क्रॉस नाही केली. तर त्यांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्याच्यामुळे मी घाबरणार नाही. आता बघा, शेवटी तुमचा जो लास्ट वर्ड आहे, तुमचाच वर्ड आहे. तुम्ही म्हटलात की तू ज्यांची चाटून चाटून कामं करतोस, मी त्यांची रोज वाजवते. सर बघा, तुम्ही मला इतक्या घाण प्रकारे रिप्रेझेंट करताय. ते सांगत नाहीये त्यांनी काय लिहिलं आहे त्यात. त्यांनी घाण ते शिव्या जेव्हा दिल्या. येतील तेव्हा मी पण त्यांना विचारेन ना. आता बरं, अच्छा शिव्या. तर असं तरी असतं. कोणी जर तुम्हाला शिव्या देतंय, कोणी तुमच्याशी अभद्र भाषेत बोलत आहेत, तर मी काय म्हणायचं? नो, यू नॉट राईट. आम्ही तर गावकरी आहोत, आम्ही तर थेट आहोत. जो जसं बोलेल तशी उत्तरं मिळतील. कोणतंच कॉम्प्रोमाइज नाही. ठीक आहे, इथे एक अजून एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर कंगना रनौतवर आरोप आणि प्रश्न असेच सुरू राहतील. माय गॉड, आय कॅन बिलीव्ह. मला वाटतं हे पण करण जोहरला भेटून आले आहेत.
वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपली पाहुणी आहे पार्लमेंटची मेंबर कंगना राणावत. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार कंगना राणावत यांच्यावर आरोप आहे की या बिनबुडाचे वक्तव्य करतात. होऊच नाही शकत. आता होऊच- बघा, होऊच नाही निवडणुकीच्या दरम्यान तुमच्या विरुद्ध जे विक्रमादित्य लढत होते, तुम्ही त्यांना म्हटलं की तुमची ती दुर्दशा करेल की भाजी बाजारात भाजीचे रेट विसरून जाल. शकत. बघा हे माय गॉड, आय कॅन बिलीव्ह. मला वाटतं हे पण करण जौहर बरोबर मीटिंग करून आलेत. किती किती मोठं षडयंत्र, किती मोठ्या षडयंत्राची मी शिकार होत आहे तिथे. हे तर असं झालं की हमें तो अपने ने लुटा गैरों में कहां दम था, हमें कष्ट की डुबी जहां वहां पानी कम था. हे जे आहे, मला जे आहे, काँग्रेसचे जे स्पोक्सपर्सन आहेत त्यांनी म्हटलं होतं की मंडीमध्ये काय भाव चालू आहे. तर ज्याला घेऊन मंडईतल्या सगळ्या महिला आणि जनता खूप जास्त एकदम शॉकमध्ये आल्या होत्या. तर तेव्हा मी हे म्हटलं होतं की हे कोणत्याही एका व्यक्तिविशेषसाठी नाही, तर फक्त काँग्रेस पार्टीसाठी मी म्हटलं होतं की तुम्ही लोकांनी जर मंडईच्या महिलांबद्दल अशा काही गोष्टी केल्या तर भाजी मंडईमध्ये जाऊन भाव विचारायचा विसरून जाल तुम्ही. आणि हे बघा कसं प्रेझेंट. बघा, मी अजून क्लॅरिफाय करून तर सांगतो ही तुम्हाला. काय बेसलेस गोष्ट आहेत का? कसं काय बेसलेस असेल? काँग्रेसच्या स्पोक्सपर्सनने म्हटलं होतं, काय भाव चालू आहे मंडीमध्ये कोणी सांगेल. माझा आणि फोटो त्याच्यासोबत तुमचा लावून. फोटोही लावला होता. आणि जो फोटो लावला होता तो मला वाटतं लोकांनी पाहावा. तो फोटो माझ्याजवळ आहे. जो हा फोटो त्यांनी लावला होता याचा उल्लेख तुम्ही केला. तुमची गोष्ट बरोबर आहे. मी तुम्हाला अर्धी गोष्ट सांगितली. बघितलं, हे सगळं मीडियावाले. आणि मी तुम्हाला सांगते की माझी जितकी पण इमेज आणि पर्सनॅलिटी खराब केली आहे ना, हे सगळं मीडियावाल्यांचंच काम आहे. हे नाही की फक्त तुम्ही आपल्याबद्दल या प्रकारच्या गोष्टी बोलल्यात. राहुल गांधीबद्दल तुम्ही काय बोललात? राहुल गांधींची ड्रग टेस्ट झाली पाहिजे. मी जेव्हा पार्लमेंटमध्ये गेली पहिल्यांदा तेव्हा तर नॅचरली माझ्यासाठी सगळं अगदीच नवीनच होतं. आणि जेव्हा त्यांनी पहिली भाषण दिलं आणि जेव्हा मी आपोआप त्यांना स्वतःहून बघितलं तिथे, तुम्ही विश्वास नाही करू शकत की त्यांनी तिथे काय स्वतःचं एक वातावरण बनवलं. सगळ्या देवांचे फोटो लावले होते, आपल्या डोक्यावर चिटकवत होते. कोणी इथे उडवतंय, कोणी तिथे उडवतंय. आणि 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 काही एनॉलॉजीज बनवत आहेत जे त्यांच्याकडून बनत नव्हते. काही होत नव्हतं त्यांच्याकडून. आणि त्याच्यानंतर ते कहतात की सगळं दुनियाभरचं करून असं ते म्हणतात की सगळे जितके पण भगवान आहेत सगळ्यांनीच काँग्रेसचं चिन्ह घेऊन येत आहेत. हे वालं सगळ्यांनी त्यांनी आपलं ब्रँड अँबॅसेडर बनवलंय की सगळे देव जे आहेत ते आमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. आणि मग त्याच्यानंतर एकदम खुश होऊ ना. आणि नंतर ते म्हणतात की मी जो आहे मी शिवजीची वरात आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा जे खाली बसले ते एकदम असे बसले, बिलकुल बिलकुल असे बसले. आणि मग असं झालं की की ते उठलेच नाही. मग मी त्यांना बघितलं आणि म्हटलं कोणीतरी जाऊन त्यांना चेक करा, बघा काय झालंय. तर मग नंतर अशी गोष्टी तर आमच्या डोक्यात येणारच. कारण काय आहेत ते. तर नॅचरली मी हे नाही म्हटलं की ते ड्रग्ज घेतात, पण मी म्हटलं की एक टेस्ट व्हायला पाहिजे. हो. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हटलात की राहुल गांधी खतरनाक आहेत, बिटर आहेत, कडू आहेत, पॉयझनस आहेत, विषारी आहेत, डिस्ट्रक्टिव्ह आहेत, विनाशकारी आहेत. हे तर पूर्ण देश म्हणत आहे. बघा, ज्या प्रकारची कृत्य ते करत आहेत, जसं ते विदेशात जातात आणि विदेशात जाऊन ते म्हणतात, ओपनली म्हणतात की वी वॉन्ट अमेरिका टू इंटरफिअर विथ द इंडियाज इंटरनल पॉलिटिक्स. का आमच्याकडे लोकशाही नाहीये का? ते ओपनली जाऊन स्टॉक मार्केटला जाऊन बसतात आणि म्हणतात की मी हे एक्सपोज करून टाकेन. पूर्ण त्यांचं जे आहे ते असं आहे की मी काही ना काहीतरी करून. मग ती जातीची गोष्ट असो किंवा ती हिंसेची गोष्ट असो, ते कायम देशाचे तुकडे करू इच्छित असतात. तर ते जे एका बिघडलेल्या घराची मुलं जी असतात की जर आम्हाला नाही मिळालं तर हे जळून जावं.
तर हे जे देश आहे त्याला ते बिलकुल संपवण्याच्या मागे लागले आहेत की जर मी प्रधानमंत्री नाही बनू शकत तर या देशाची अर्थव्यवस्था असो, मग ती बॉर्डर्स असो, मग सिक्युरिटी असो, मग ती आर्थिक स्थिती असो, हे सगळं संपून जायला पाहिजे. अशा प्रकारचे कारनामे करतात. आणि माझं जसं तुम्ही इतकं काही बोलून गेलात आणि माझ्यावर तुम्ही आरोप पण लावत आहात, पण मला शांत डोक्याने वाटतं की सगळ्या लोकांनी असा विचार करावा की की त्याच्यासारख्या मुलाशी बोलून मला, त्या व्यक्तीशी बोलून मला काय मिळणार? काय मी हे स्वतःसाठी बोलते? काय मला कोणते आर्थिक लाभ मिळतोय? का मला कोणी पैसे देत आहे यासाठी? मग का मला कोणत्या प्रकारे, मला तर फक्त दुश्मनच मिळत आहेत. सुप्रीम कोर्टमधून ऑलरेडी मला नोटीस तुम्हाला मिळाली. पार्लमेंटची मेंबरशिप मिळते हे सगळं म्हणायला? पार्लिमेंटची मेंबरशिप सर बघा, मला जे आहे मी देशासाठी हे म्हणत आहे. पार्लिमेंटवाल्यांनी ते मला आधीच सांगितले तू नको बोलूस, तू नाहीच बोललीस तर बरं आहे. तर त्यांनी ते ऑलरेडी हे मला म्हटलेलं आहे. मी हे फक्त देशासाठी म्हणत आहे की मी कोणत्या हक्कासाठी म्हणत आहे का, कोणत्या अधिकारासाठी म्हणत आहे का, माझ्या पार्टीचे जे स्टान्स आहे त्याला सांगण्यासाठी भरपूर लोक आहेत, खूप छान पद्धतीने सांगतात. त्यांनी मला स्पोक्सपर्सन नाही बनवलं आहे. तर हेही म्हणणं की मला तिकीट मिळालं, तिकीट तर मला खूप आधीच आणि काँग्रेसमधून पण आलं आणि इकडनं पण आलं आहे. मला माझ्या स्वतःची फॅमिलीची हिस्ट्री आहे काँग्रेस लिडर्सची. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या प्रकारच्या, तर आता मला बघा, वाटतं की ज्यांची जनतेने विचार करावा. जे हे म्हणत आहेत त्याच्या पुढे जाऊन आणि मी जे म्हणते त्याच्याही पुढे जाऊन. मी फिल्म इंडस्ट्रीच्या विरुद्धात बोलते तर काय त्यात माझा निजी स्वार्थ आहे? मी अशा लोकांबद्दल बोलते जे देशाला डॅमेज करत आहेत आणि मी प्रत्येक गोष्टीचं कारण सांगते. तुम्ही म्हणताय अच्छा, की मी मान्य करतो. मी बेसलेस बोलते. बघा बेसलेस? बघा कसे अ, बेसलेस, बघा बेसलेस. अच्छा, मी तुम्हाला बेसलेस गोष्ट सांगा सांगतो. ना. तुम्ही म्हटलं की भारताला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले, 1947 मध्ये तर भीकमध्ये स्वातंत्र्य मिळाले. हे सगळ्यांना माहित आहे की होता सुभाषचंद्र बोसजींचा एक गट बनला होता आणि नेहरू आणि गांधीजींचा एक गट बनला होता. एकीकडे ते म्हणायचे की ह्यांना जिवंत नाही जाऊ द्यायचं, कारण रक्त वाहील, कोणाचं तरी वाहील, त्यांचं नाही वाहिलं तर आपलं वाहील. पण एक हे असं म्हणतात की ह्यांना प्रेमाने जाऊ द्या. एक गट असं म्हणतात की ह्यांना प्रेमाने जाऊ द्या. ज्या लोकांनी आपलं इतकं शोषण केलं त्यांना प्रेमाने जाऊ द्या. आणि ते लेटर कोण देऊन जातं? माउंटबॅटन देऊन जातो. माउंटबॅटन हे सगळं करून जातो माउंटबॅटन. त्याच्यानंतर हरिसिंग जे आहेत, जे काश्मीरचे राजा होते, हे सगळं मी तुम्हाला का सांगते? जा ना गुगलवर बघा ना तुम्ही सगळं. ते जर तर मी तुम्ही सगळं विचारताय, तुम्ही का सांगत आहात? सर, तर स्वातंत्र्य मिळालं, आंशिक स्वातंत्र्य मिळालं. 80 मी जर बोलले तर कोणता असा कहर झाला आहे? मी पण याच देशातली आहे. मला माहित आहे 2014च्या आधी काय माहोल होतं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मला फाशीवर लटकवा. मला माहित आहे, मला या देशातून हद्दपार केलं जात होतं. मला म्हटलं होतं की यू आर टू टॅलेंटेड फॉर दिस इंडस्ट्री. तर ठीक आहे, मी एक इव्हॉल्व पर्स्पेक्टिव्ह असू शकते. स्वातंत्र्य खूप गोष्टींचं असतं. स्वातंत्र्य शरीराचं असतं, स्वातंत्र्य आपल्या विचारांचं असतं, मानसिकतेचं असतं, वचनांचं असतं. स्वातंत्र्याचे जे असे खूप रूपं असतात. आता तुम्हाला जर मला फाशीवर चढवायचं तर चढवा. गॅलिलिओवर पण चढवलं होतं. प्रत्येकाला चढवलं जातं, प्रत्येक युगात चढवलं जातं. तुम्ही चढवा मला, मी तयार आहे. यावेळी तुमचा नंबर आहे मला वाटतं. आपण पब्लिकमधून प्रश्न घेऊ शकतो. 1-2 प्रश्न घेऊ शकतो. तुमचं अजून लग्न नाही झालंय, तर तुमचं लग्नावरून काय तुमचा थॉट प्रोसेस आहे? आणि तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर तुम्ही राजनेतासोबत कराल की अभिनेतासोबत कराल? काय करू मी आता या बाबतीत? बघा, लग्नाबद्दलचा माझा खूप चांगला विचार आहे. मी असा विचार नाही करत की लग्न नाही व्हायला पाहिजे, की तुम्ही इतके सशक्त होता की तुम्हाला लग्न. मला वाटतं की प्रत्येकाला जोडीदाराची गरज असते आणि प्रत्येकाला जोडीदार मिळायला पाहिजे. आणि माझ्या परिवाराला घेऊन देखील मी सुद्धा खूप कन्झर्वेटिव्ह, जे कन्व्हेन्शनल असतात, ज्या प्रकारचे माझ्या आईवडिलांचे नाते आहे, मला वाटतं बाळं असायला पाहिजेत, हे सगळे माझे विचार आहेत. पण आता लोकांनी मला इतकं बदनाम करून ठेवलं आहे, माझं लग्नच नाही होऊ देत आहेत. मला जे आहे कोर्ट केसेस हातात येतात. जेव्हा पण मी कोणाशी काही बोलणं माझं सुरू करते, माझं बोलणं काही सुरू होतं, तर पोलीस घरी येते आणि मला घेऊन जाते. समन्स येऊन जातात. एकदा तर माझे सासू सासरे, म्हणजे होणारे सासू सासरे, ते माझ्या घरी होते आणि बाहेर जे आहे समन्स आले होते. त्यामुळे ते पळून गेले मग. तर हे पण असे एक साईड इफेक्ट्स आहेत.
मस्करी करते, मस्करी. या चांगल्या नोटवर आपण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालत मध्ये आजचे जज पवन वर्मा यांचा निकाल कंगना राणावत यांच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवला फिल्म स्टार कंगना राणावतवर. त्यांना विचारलं त्यांच्या फिल्म्सबद्दल, त्यांची नवीन फिल्म इमर्जन्सीबद्दल, त्यांचे पॉलिटिकल करिअरबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल, आणि सगळ्यात मोठी गोष्ट फिल्म इंडस्ट्रीबद्दल त्यांच्या बिंदास बोलण्याबद्दल. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज डिप्लोमॅट पवन वर्मा यांच्या निकालाचा. कंगनाजी, मी तुम्हाला एक उत्तम कलाकार समजतो. ते तर सर्वमान्य आहे. तुम्हाला एक खूपच प्रतिभाशाली अभिनेत्री मानतो. मी त्याची प्रशंसा करतो. तुमचा बिनधास्तपणा, तुमचे विचार, तुमचं करेज ऑफ कनेक्शन, तुमचा आत्मविश्वास, या सगळ्या गोष्टींचा मी प्रशंसक आहे. तुम्ही कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये फसता त्यासाठी मी तुम्हाला दोषी मानत नाही. बिलकुल. धन्यवाद. पण मी त्यासोबतच हे सुद्धा जरूर म्हणेन की इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, फ्रेज, सेल्फ विक्टिमायझेशन. म्हणजेच की सारं जग माझं शत्रू आहे आणि यामधून तुम्हाला बाहेर येण्याची गरज आहे. मी एक तुम्हाला तुमच्यासाठी एक शेर ऐकवतो. खतावार कहते हैं गुनाहगार, खतावार समझेगी दुनिया मुझे, बस इतनी भी ज्यादा सफाई न दे. मी तुम्हाला दोषी किंवा निर्दोषी करार देऊ इच्छित नाही, पण तुम्हाला काही सल्ला देऊ इच्छितो. नाही, पण मला आधी सांगा की माझे जे स्टेटमेंट्स असतात ते बेसलेस असतात का? कारण मी प्रत्येक स्टेटमेंटला मी बेस दिला आहे. मी त्या मुद्द्यावर सुद्धा येतोय, पण जेव्हा जज साहेब बोलतात तर परवानगी घ्या. कारण मला हे नको आहे की कोणत्याही प्रकारे मी सुद्धा शत्रूंच्या यादीमध्ये यावं. मला ते जास्त वाटतंय ते स्वतः वाचून निघून पाहतायत. आपली जबाबदारी सोडून पाळतायत. चला, माझ्यावर देखील आरोप आहे, त्याचा सुद्धा मी स्वीकार करतो. एक आणखीन एक शेर आठवतो की यूं हे दिखाता आधीच है घेऊन आंखें. आलेत वर्डिक्ट. हे आणि इथे बसून नाही हे बनवलंय, बघा, हे घेऊनच आलेले मी आहेत. तुमचे मला मला माहित होतं की तुम्ही मला सुद्धा सोडणार नाही म्हणून. तर आता पुढच्या वेळेस जर तुम्ही मला रोखलं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. मी हे म्हणत होतो तुम्हाला, आणि की हे काही द्वेषाने नाही म्हणत आहे मी. शेर हा होता की यूं दिखाता है आंखें मुझे बागबां. बागबान म्हणतात माळ्याला जो बगीच्याचा राखणदार असतो. यूं दिखाता है आंखें मुझे बागबां, जैसे गुलशन पर कुछ हक हमारा नहीं. तुम्ही मान्य तरी हां? केलं की मी माळी आहे, हेच खूप तर आहे. यासाठीच माझा बस शेवटचा मुद्दा मांडू इच्छितो की तुम्ही आता MP आहात. तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात. तर थोडासा प्रयत्न करा की संतुलन असावं. तुमच्या शब्दात संयम असावा. तुम्ही पार्टीच्या पदाचे सुद्धा प्रतिनिधित्व करत आहात. तुम्ही नेहमी पूर्वग्रहांनी ग्रासित नसावं. आणि कधी-कधी जसं आता उदाहरण दिलं वकील साहेब रजतजींनी, हलक्या शब्दांपासून वाचा. हा माझा तुम्हाला सल्ला आहे. मी तुम्हाला दोषी घोषित करत नाहीये. आणि शेवटी मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोस्ती जब किसी से की जाए, दुश्मनों की भी राय ली जाए. तर
मी हेच म्हणेन जज की साहेब, तुम्ही तरी माझ्या शत्रूंमध्ये नका येऊ. हा तर खूपच मोठा अन्याय होईल तुमच्या या याची तर आरोपीवर. ऑडियन्स सुद्धा साक्षी आहे की मी तुम्हाला निर्दोष घोषित केलं नाहीये. तेव्हाच तर मी म्हणते की पण तुम्ही मी म्हणालात तुम्हाला की दोषी सुद्धा घोषित केलेलं नाहीये. मी तुम्हाला क्या माझ्या समजदारीने तुमचेच मुद्दे ऐकून मी फक्त तुम्हाला सल्ला दिलाय आणि तसं व्यक्तिगत स्तरावर मी तुमच्या क्रिएटिव्हिटीचा मोठा प्रशंसक आहे. धन्यवाद. माझं तर हे म्हणणं आहे की कंगना रनौतने ज्या प्रकारे लोकांना एंटरटेन केलं आहे, पूर्ण जगातल्या लोकांचे मन जिंकले आहेत, आमच्या जज साहेबांचं पण मन जिंकलं आहे. अशाच प्रकारे चित्रपटांमध्ये काम करत राहू. आपल्या कौशल्याने, आपल्या बोलण्याने, आपल्या ॲक्टिंगने, आपल्या रायटिंगने, आपल्या डायरेक्शनने लोकांची मनं जिंकावी हीच आमची सदिच्छा आहे. माझी तुमच्याशी पुन्हा भेट होईल पुढच्या आठवड्यात एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.